आज बनवलेलं हे जे शरबत आहे ना, याच्या टेस्टपेक्षाही याचं टेक्स्चर अतिशय सुंदर झालेलं आहे. मस्त रवाळ लच्छेदार असं हे शरबत झालं आहे. आणि हे बनवण्याकरता आज मी इथे एक इन्ग्रेडियंट मागवलं होतं आणि ते म्हणजे गोंद कतिरा. आता याचा संपूर्ण रिव्ह्यू आज मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. आता हे कितीला मिळतं, वापरायचं कसं, याच्याने पदार्थामध्ये किंवा त्याच्या टेस्टमध्ये काय फरक पडतो हे आपण आता बघणार आहोत. इथे हे 80 ग्रॅमचं पॅकेट आहे. 115 रुपये याची MRP आहे. हे मी ऑनलाईन मागवलं होतं, त्यामुळे मला 5-10 रुपयांनी ते स्वस्त पडलेलं आहे. हिवाळ्यात जो डिंक वापरतो ना आपण, त्याला जरा शाईन असते, म्हणजे मस्त चकाकी असते, ट्रान्सपरंट असतो तो बऱ्यापैकी. त्या मानाने गोंद कतिराचा रंग मात्र असा डल व्हाईट आहे, एकदम ट्रान्सपरंट नाही आहे. तो जो डिंक असतो ना, त्याला थोडंसं वजन असतं, त्या मानाने याचं फारसं काही वजन मला जाणवत नाही आहे. आता हा वापरण्यासाठी याला आपल्याला 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे. पाण्यात भिजत घालण्यापूर्वी आता याची क्वांटिटी आपल्याला व्यवस्थित माहिती असायला हवी. 4 ग्लासला पुरेल एवढा मला जर गोंद कतिरा पाहिजे असेल तर इथे मी 20 क्रिस्टल्स या पाण्यामध्ये भिजत घालणार आहे. हे भिजवताना पाणी मात्र भरपूर घालायचं आहे. 3 तासानंतर हा बऱ्यापैकी फुललेला असतो, पण 5 तास ठेवला तर बेस्ट रिझल्ट मिळतो. इथे आपण बघू शकतो अगदी बर्फाचा गोळा बनवण्याकरता ज्याप्रमाणे बर्फ क्रश केला जातो तसं याचं टेक्स्चर झालं आहे. गोंद कतिरासोबतच मी थोडेसे सब्जा बी भिजत घातले होते. दोन्हीसुद्धा थंड प्रकृतीचे असल्यामुळे तब्येतीसाठी चांगले असतात. या इन्ग्रेडियंटचा प्रॉपर रिझल्ट मिळावा याकरता इथे मी अगदी बेसिक एक शरबत बनवते आहे. याकरता काही आईस क्यूब घेतले, थोडा भिजवलेला सब्जा होता तो घेतला आणि वरतून घातलं रोज सिरप. आता यामध्ये मी 2 टेबलस्पून एवढा गोंद कतिरा ॲड करते आहे. त्यानंतर वरतून घालणार आहे थोडासा सोडा. पाणीही आपण वापरू शकतो, इवन दूधसुद्धा यामध्ये वापरता येतं. आता सर्व करण्याआधी ना याला आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, कारण गोंद कतिरा जो आहे तो खाली जाऊन सेट झालेला असतो. जेव्हा आपण याला ढवळून घेतो त्यावेळेला तो पूर्ण सरबतामध्ये व्यवस्थित मिक्स होतो. आता हे तयार आहे सर्व करण्याकरता. आता याचा रिझल्ट काय ते बघूयात. शरबत जे आहे दिसायला अगदी नॉर्मल आहे. जेव्हा हे टेस्ट केलं त्यावेळेला प्रॉपर शरबताची चव लागली, इतर कुठलीही चव जाणवत नव्हती आणि टेक्स्चर मात्र अतिशय सुंदर आलेलं होतं. ज्याप्रमाणे मॉकटेल्स असतात किंवा एखाद्या फ्रूट ज्यूसमध्ये त्या फ्रूटचे पीसेस असतात तसं याचं टेक्स्चर झालं होतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर टेस्टमध्ये काही फरक पडत नाही, टेक्स्चर सुंदर होतं आणि हे शरीराला आतून थंडावा देतं.